त्याच्या नादी लागला तर तुम्ही काही 400 शादी तमाशातली कर म्हणून करते ती मावशी नुसते न घालायच का नाही तिला शिवाकडी मोकळ बोललो तर आम्हाला मी त्याला काही बोललो नाही 2 दिवस नीट बोलत 2 दिवस असं वाकडं तिकडे बोलत होतं जी शिकवलं का हात भरती ते हो मला मी हो म्हणलो त्याला 2 दिवस बोललं कालपासून कोणा काय करून काढायला चालू करत तिने मावशी सगळं दिसली तशीच काही नाही फोटो सोडून सोडून टाकलं म्हणून नसतं घरी लोटांगणच काम राहिलं काय कसले समजायचं तर फडणवीस साहेब सगळं भाजप संपत आले तिने हा अभियान सुरू केले की मला बुधायचं ट्रॅप ते म्हणला त्याशी मी अभियान रचणार आता हे मला जेलात टाकायचं टाक मला जेलमध्ये मला जायचं जेला बघतो मी का आनंदाने जातोय मला तुम्हाला सांगतो सगळ्या नाही बाबा मी छत्रपती शंभूराजांचं महानाट्य आणि दोघा ठिकाणी दाखवले आहे काही अपमान नाही माझ्या राजाचा इतिहास दाखवला त्याचा शान आहे मला आणि स्वतःला त्या बदल्यात देवेंद्र फडणवीसने मला जेलात टाकलं आनंदाची गोष्ट आहे औरंगजेबाने बी शंभूराजांना जेलात टाकलं होतं आणि त्यांचे हाल यातना करून त्यांना मारलं एकच उद्देश होता धर्म बदला माझ्या शंभूराजाने धर्म नाही बदलला देहाचे तुकडे तुकडे झाले पण नाही बदलला देवेंद्र फडणवीस मला आत नेऊन मला गळ्या घालायला आतल्या लोकांकडून कारण मी बी राजासाठी आणि माझ्या राजाचा इतिहास दाखवला म्हणून जेलमध्ये बलिदान द्यायला तयार पण एक येलचा सुद्धा माग हातात तयार नाही कर तुला काय करायचं फडणवीस कर मी काय वाईट केलं नाही तुझी परंपराच राहिला तुझी परंपराच आहे पहिल्यापासून परंपरेनुसार तुम्हाला चालणार फडणवीस आहे दुसऱ्याच्या घरात खास गुतीने ही परंपरा आहे तुमची बाकीचे देवबाप्पा चांगले तर आता आमच्या गावाने आम्ही गल्ली देवबाप्पा देवाच्या दर्शनात जाते गावकरी देवाच्या दर्शनात जाते त्या टायमाला महाराजांना जर देवबाप्पा जर गल्लीत चालले देवबाप्पा जर गल्लीत चालले आपले लोक काय म्हणते पाय पुढे द्यावा देवबाप्पा म्हणते कल्याण म्हणजे एवढं चांगलं आहे आमचं देवबाप्पा खूप वेळ करतात मग जेव्हा टाकायचं म्हणते परत मध्ये जाते बोलू तू आणलं नाही उभो काय गरज होती का ही केस माझ्या मागे विनाकारण लावली बाकीचे देवबाप्पा सगळे चांगले मला आपण खरं सांगतो का नाही जाहीर बोलतो मीडिया समोर मागे चर्चा करतो तुमच्याशी करतो नाही चर्चा मी की नितीन गडकरी सारखा जायला राजा माणूस नाही म्हणतो काय ज्या खात्यात त्या खात्यातून पाणीच काढतो परत वाचवत नाही काम करेन म्हणलं की कामच करून दाखवतो बळस्तुती नाही आपण 2 वर्षापासून एकमेकाशी बोलतो त्याच्या आधी बोलतो असं माणसं असं हे काय असेल कुठेच माणूस आहे आव तर होतं का तुम्ही लोक त्या रोज काही दिवस बाधा फळे सवय लागली इतकं कुचेला माणूस नसतो नाही राव गावात हे काही कामाचं नाही बरं त्यात मराठ्याला खेळायचं आता बाबा तू नेवडी भरून काढायचा नादा समजा ठीक आहे असं काय करा आता आपली चर्चा चालली का प्रेस नाही समजा सगळे जाती धर्माचे लोक कोण झाले असं राहायला फडणवीसचं ऐकून सगळे आणि एकटा मराठा कोण राहिला तरी प्रत्येक मतदारसंघात 40-50 हजार आपण हाय पाहू शकतो द्यायचं सगळे शिकत एवढंच ज्ञान नाही होत्या सगळे म्हणतो मी तुम्हाला दलित मुस्लिम 12 बलुतेदार सगळे काय जेवढे तेवढे पकडा तुम्ही बोले सगळे इकून झाले एकटा मराठा इकून होते तरी पाहिजे ना राव 40,000ची लीड तोडणं सोपं आहे 5,000ची लीड तोडायला इतका फेसफाड होता एक जणाचा तर 40-50 लीड तोडणं सोपं आहे ना हो तर त्याला पोलीस काय करते ते सगळं मराठीच्या पाड्यासाठी आपल्या विरोधात आंदोलन बसलं मला उघडं पडायचा प्रयत्न करा मराठा खोलून जागा काय मिळाल्या कौतुक करा बाजार मराठी हो तुमचं खरंच मराठी आणि आता जे होणार सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर
नाशिक तर सगळ्यात तसा अट्टल बॉम्बात निघणार. कारण तिथे आप्पा आहेत ना, आप्पा आहेत ना, आप्पा शेतूर घातले थोडीच नाही ती धरले म्हणाले. आता ते नाव घेतात त्याच तुला नाव नाही घेत फडकडे जाऊ नको. म्हणजे फडणवीस साहेब करते ते सगळं आपल्या चांगल्यासाठी. ते काय करते जिथं ज्याला जन्मत नाही त्याला मागच्या दारातून घालते. त्याचे परिणाम एका 6 जाणार तुमचे. एक दिला ना लोकांच्या मुटगार पाहिल्या 6 जाणार तुमचे. 6 एकासाठी 6 खलास. बघा होतंय का नाही. मतदारसंघात ती चर्चा सुरू आहे. आता एक दिला ना म्हणते मुद्दाम दिला का फडणवीसनी, मुद्दाम फडणवीस आता 6 पडितो एकासाठी 6. काय नाही भरून गाडी करून काय करत भरोसा नाही. मराठा एवढा मोठा अंगावर घ्यायचा. बरं मी बार बार सांगतो राव, आज तुमच्या सक्षेने सांगतो, मला नाही राजकारणात जायचं राव. मी बार बार सांगतो त्या दंगडेकरला बी दंगडेकर का दंगडीचा देव बिगर निशा काय चित्तर दिसतली टिक्करलावर त्याला मध्ये असं आणि कणकुळीच घेऊन फिरत त्याला 2-3 बार समुद्राच्या केळी ना असा दिसना चित्तर ते का चित्तर छान नुसते मुकेच घ्यायचं काम ते. बोललो तर मराठा